संकेतवरक थेट बांद्र्यातनं जोडले गेलेत। संकेत आपण पाहतोय बांद्र्यामध्ये 2 दिवस झाले अतिक्रमण हटाव कारवाई सुरू आहे, बुलडोझर घातलेला आहे। स्थानिकांचं म्हणणं काय आहे, सध्या परिस्थिती कशी आहे? मृगा खरतर मुंबईला या अतिक्रमणाचा विळखा बसलाय असं म्हणायला हरकत नाही। फक्त वांद्रेच तर मुंबईत ठिकठिकाणी अशी अतिक्रमणं आहेत। हे जे अतिक्रमण आहे पूर्वचं आपण अनेकदा वांद्रे स्टेशन क्रॉस करताना पूर्वच्या दिशेने जर आपण पाहिलं तर आपल्याला अनेकदा दिसलं असेल तो भाग आहे। पण आज हा भाग आपण पाहतोय की प्रशासनाने जो आहे तो जमीनदोस्त करण्यासाठी घेतलेला आहे। खरतर 9 वर्षांपासून इथे काही केस जी आहे कोर्टात प्रलंबित होती आणि कुठेतरी कालपासून ही तोडक कारवाई सुरू झालेली आहे। काल पहिला दिवस होता, आज दुसरा दिवस आहे, पण आज खरतर कुठेतरी तणावाचं वातावरण इथे होतं। आपण पाहतोय समोर ज्या फ्रेममध्ये तुम्हाला दिसतंय तो हा सगळा झोपडपट्टीचा हा गरीबनगरचा भाग आहे। इथे तोडक कारवाई होते, पण काही तासांपूर्वी इथे जी आहे ती दगडफेक झाली होती, पोलिसांवर दगडफेक करण्यात आली होती आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर एक तणावपूर्ण वातावरण पूर्ण बाजूची ही जागा आहे। खरं तर मध्ये एक पूल पडतो, त्या पुलाच्या पलीकडे सुद्धा एक स्लम आहे, झोपडपट्टी आहे। तिथून जी आहे ती दगडफेक या दिशेने झाली होती, कोपरच्या दिशेने, आणि पोलिसांवरती दगडफेक झाली। त्यानंतर पोलिसांनी अर्थात कुठेतरी गर्दी पांगवण्यासाठी वातावरण नियंत्रणात आणण्यासाठी जे आहे ते लाठीचार्ज केला होता। खरं तर मी तुम्हाला एक दृश्य दाखवेन मृगा, हे पोलीस कर्मचारी आहेत इथे यांच्या ड्युटी होती आणि या दादांचं नाहीये पण कुठल्या तरी दुसऱ्या पोलीस अधिकाऱ्याचं रक्त या खाकीला लागलेलं आहे। अनेक पोलीस अधिकारी जे आहेत ते जखमी झालेले आहेत। हे जे रक्त लागलंय हे पोलीस अधिकाऱ्याचं रक्त आहे, पोलीस कर्मचाऱ्याचं रक्त आहे आणि महाराष्ट्र पोलिसांचं वाहिलेलं हे रक्त कधीच विसरत नसतो। त्याच्यामुळे हा संपूर्ण परिस्थिती जर आपण पाहिली तर सध्या कंट्रोलमध्ये आहे, सध्या नियंत्रणात आहे। पण हाच तो भाग आहे वांद्रेचा आणि आज काही तासांपूर्वी खरतर इथून दगडफेक झाली होती। खरतर फक्त दगडफेक नाही, पोलिसांनी जी आपल्याला माहिती दिली त्यानुसार सळ्या देखील फेकण्यात आल्या होत्या। पोलिसांनी जी आपल्याला माहिती दिली त्यानुसार सळ्या देखील फेकण्यात आल्या होत्या आणि त्याचसोबत काचेच्या बाटल्या देखील होत्या, ज्या पुलाच्या त्या साईडनी म्हणजेच मध्ये हा नाला आहे, नाल्याच्या उजव्या साईडनी ज्या आहे समोरच्या दिशेने फेकण्यात आल्या होत्या। आणि हे पोलीस अधिकारी आहेत इकडे, यांच्या ज्या आहे खाकीला रक्त लागलेलं आहे, पोलिसांचं रक्त आज इकडे वाहिलेलं आहे। त्याच्यामुळे अर्थात कुठेतरी ही खूप जास्त गंभीर बाब आहे, कारण की अतिक्रमण आहे, कुणाचंही घर नव्हतं की तिकडे जाऊन पोलीस कारवाई करत होते किंवा प्रशासन कारवाई करत होतं। हे अतिक्रमण आहे, त्या अतिक्रमणाच्या विरोधात ही कारवाई होती आणि ती अतिक्रमणाच्या विरोधातली कारवाई करताना हा सगळा संपूर्ण घडलेला आहे। अक्षरशः तणावाच्या संपूर्ण परिस्थितीमध्ये जे आहे ते वातावरण आहे। जवळपास 450 ते 500 घरं किंवा गाळे आपण म्हणू शकतो, झोपड्या या सर्व होत्या आणि त्यातल्या 100 सगळ्या झोपडपट्ट्या ज्या आहेत त्या जमीनदोस्त करण्याचे आदेश जे आहेत ते सुप्रीम कोर्टाने दिलेले आहेत आणि तीच ही कारवाई आहे। आणि तीच ही कारवाई करत असताना आपण पाहतोय की आज कुठेतरी वाद उफाळला, जे आहे रहिवासी जे आहेत त्यांच्याकडून दगडफेक असेल, शाळा फेकल्या गेल्या, काचेच्या बाटल्या फेकल्या गेल्या पोलिसांवरती आणि अर्थात फक्त पोलिसांवरती नाही तर जे प्रशासकीय अधिकारी जे कर्मचारी काम करतात त्या सर्वांवरती फेकल्या गेल्या। आपण पाहतोय की कशा प्रकारे ते कारवाई सुरू आहे आणि त्यानंतर जो आहे तो वाद जो आहे तो चिघळला जातो। पण सध्याची परिस्थिती जी आहे ती तणावपूर्ण आहे, पण तणावपूर्ण दिसते। बरोबर, धन्यवाद संकेत सविस्तर माहितीसाठी। आपण पाहतोय पोलिसांनी लाठीचार्ज केला, त्यांच्यावर सुद्धा सळईनं आणि दगडांना वार केले गेले होते। पाहतोय वांद्रे स्थानक परिसरामध्ये अनधिकृत बांधकामं होती आणि झोपडपट्ट्यांचं अतिक्रमण झालं होतं। नेमकं प्रकरण सगळं काय आहे आपण पाहतोय तर इथं 27 नोव्हेंबरला 2017 मध्ये अतिक्रमण हटवा असे आदेश सुद्धा दिले गेले होते। सुमारे 9 वर्ष मुंबईमध्ये हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी झाली आणि त्यानंतर 29 एप्रिल 2026 ला हायकोर्टाचा आदेश आला आणि त्यानुसार अनधिकृत अतिक्रमणं हटवायला मंजुरीही दिली गेली। सुप्रीम कोर्टाकडनं सुद्धा काय आदेश कायम आहेत, रेल्वेकडनं निर्देशांचं पालन झालं, रेल्वेनं कारवाई केलेली आहे। मुंबई हायकोर्टाच्या परवानगीनंतर आता पश्चिम रेल्वेनं ही मोठी कारवाई केल्याचं पाहायला मिळत आहे। बेकायदेशीर झोपड्या जमीनदोस्त झालेल्या आहेत। सलग दुसऱ्या दिवशीच्या कारवाईनंतर दगडफेक झाली, लाठीचार्ज झाला।